नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, डॉक्टर नरेंद्र जाधव सरांची आमचा बाप अन आम्ही ही कादंबरी आता आपण वाचत आहोत. या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती, ती म्हणजे कोणी जर आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सुद्धा सांगा. तर चला मग आता आपण वाचनाला सुरुवात करूयात. दादा आणि बाई दोघांनाही डॉक्टरकडे जाण्याचा सोस, पण डॉक्टरवर दोघांची सतत नाराजी. डॉक्टरांनी ज्यादा पथ्यपाणी सांगितले की दादा त्यांची खिल्ली उडवत असले तरी मनापासून त्यांचा डॉक्टरांवर विश्वास होता. त्या उलट मातोश्रींचे एकदाच सगळे डॉक्टर गोड गोड बोलून आपल्या बावळट मुलांकडून पैसे उपटतात आणि आणखी पैसे उकळता यावेत म्हणून तिला मुद्दामच बरे करत नाहीत अशी बाईची ठाम धारणा. तरीसुद्धा वर्षा-2 वर्षातून दवाखान्यात ॲडमिट होणे बाईला मनापासून आवडते, कारण त्यानिमित्ताने सारे आप्तेष्ट येऊन भेटतात, निरोप दिले जातात, घेतले जातात आणि मग मातोश्रींची कळी खुलते. एरवी कितीही सांगितले तरी औषधांचा स्वतःवर भडीमार करणे ती सोडत नाही. एवढेच नाही तर आम्ही पती पत्नी ऑफिसला गेल्यानंतर पोटातल्या अल्सरचा त्रास होत असला तरी हिरव्या मिरच्यांचा झणझणीत ठेचा करून खाण्याचा मोह ती टाळू शकत नाही. बाईच्या मनाचा सहजासहजी कोणाला थांगपत्ता लागत नाही. आमचा बापच्या प्रथम आवृत्तीच्या निमित्ताने टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक लेख छापून आला होता. त्यातले दादांचे छायाचित्र पाहून मी हरकून गेलो. मोठ्या कौतुकाने आणि अभिमानाने मी ते बाईला दाखवले. त्यावर मातोश्रींची प्रतिक्रिया काय असावी? अरे काय तुझ्या बापाचं कौतुक सांगतोस, तो काळा तर होता. आयुष्याची सगळी इति कर्तव्यता जणू गोऱ्या असण्यावरच अवलंबून असते. दी वीक या इंग्रजी साप्ताहिकाचा वार्ताहर आमचा बाप च्या संदर्भात माझी मुलाखत घेण्यासाठी एकदा घरी आला होता. बाईची भेट झाल्यानंतर तिची सुद्धा मुलाखत घेण्याची इच्छा त्याने प्रदर्शित केली. मुलाखतकार मद्रदेशी असल्यामुळे दुभाषेची जबाबदारी अर्थात माझ्यावर. मुलाखतकाराने विचारले, दादा कसे होते? मातोश्री म्हणाल्या, काळा होता पण चांगला होता. मुलाखतकाराने लिहिले, ही वॉज डार्क बट हँडसम. प्रश्न विचारण्यात आला, तुम्हाला दादांचे कोणते गुण जास्त आवडले? मला ह्याचं आवडलं का कवा दारू नाही प्याला, कवा शिवीगाळ नाही केली, इसेस म्हणजे माझ्या अंगावर कधी हात नाही टाकला. ह्या वातावरणात वाढलेल्या त्या पिढीतील स्त्रियांच्या आपल्या पतीकडून किती माफक अपेक्षा होत्या याचं हे प्रातिनिधिक चित्र म्हणावे लागेल. दादा गेल्यानंतर मातोश्री आता खचल्या आहेत. अलीकडे त्या रोज कावळ्यांशी बोलतात, त्यांना प्रेमाने खाऊ घालतात. वास्तविक एक काळा रंग सोडला तर दादा आणि कावळा यात काहीही साम्य नाही. मात्र कावळ्याच्या रूपाने दादा तिला भेटायला येत असतात अशी तिची गाढ श्रद्धा आहे. रोज सकाळी आणि दुपारी स्वतः खाण्यापूर्वी जाधव आले वाटतं असं पुटपुटत लगबगीने ती कावळ्यांना भरवायला जाते. अधूनमधून मातोश्री कावळ्यांशी भांडण देखील करतात, यात संशय नाही. मातोश्रींच्या या भाबड्या समजुतीवर आमचा कोणाचाही विश्वास बसणे शक्य नाही. मात्र पुढे मागे मातोश्रीने कावळ्यांना जिलेबी खाऊ घातली तर आमचे डोळे पाणावणार नाहीत याची हमी आम्ही कोणीही देऊ शकणार नाही. मित्रांनो नमस्कार. या कादंबरीमध्ये आपण मायबाप हा भाग पहिला पाहिला. यामध्ये राही आई ग, आमचा बाप आणि मातोश्री हे 3 भाग होते. आता आपण दुसरा भाग पाहणार आहोत. त्या भागाचे नाव आहे दादांचे आत्मचरित्र. यातील अनेक गोष्टी ही कादंबरी कशी वळणे घेत गेलेली आहे ते आपण पाहणार आहोत. तर आता या भागाला सुरुवात करूयात. दादांचे आत्मचरित्र. आमचा गाव ओझर, नाशिक जिल्ह्यातला, तालुका निफाड. आमच्या घराण्याचा मूळ पुरुष शिवा.
मग त्याच्या अनंतर अर्जुन बाबा, मक्का बाबा, सुका बाबा. सुका बाबाला 2 पोरं, पुंजा बाबा आणि रुंजा बाबा. रुंजा बाबा म्हणजे आमचा बाप. पुंजा बाबा मोठा, त्याचा लय चलचलाव. पुंजा बाबा आणि रुंजा बाबाच्या बायका सख्या बहिणी. मोठीचं नाव राधाबाई आणि धाकलीचं गौबाई. पुंजा बाबा आणि राधाबाई धाकल्या भावाला आणि भावजाईला फार त्रास द्यायचे. कधी कधी काठीनं मारायचे. खाण्याचा व कपड्यांचा फारच त्रास द्यायचे. मग गावच्या लोकांनी त्यांच्या आईबाबा निरोप पाठवला की तुमच्या धाकल्या मुलीला फार त्रास होतोय, तिच्यासाठी काहीतरी करा. शेवटी गावच्या मंडळींनी पंचायत घेऊन पुंजाबाबाला दम दिला की तू मोठा भाऊ असून त्याला साल करावानी का वागवतोस. गौबाईला काही मूल झाले नाही. मग काही शहाण्या माणसांनी रुंजाबाबाला अक्राळ्याची सोयरीक पाहिली. ती भिऊ निंबाची मुलगी राहीबाई, ती माझी आई. माझी आई सगळ्यात धाकली. तिला 2 भाऊ, त्यांचे नाव चहादू नहारी. 2 बहिणी, सोनू आणि रेऊ. मला 1 भाऊ आणि 2 बहिणी. माझा भाऊ नामदेव लहानपणीच मेला. 1 बहीण कोंडी पण लहानपणीच मेली. दुसरी बहीण नाजुका अजून जिवंत आहे. माझे 2 चुलत भाऊ, मोठा कचर आणि धाकला माधव. कचरचा माझ्यावर लय जीव होता, पण तो पिलेगमध्ये मेला. माधव आता काही वर्षापूर्वी वारला. माझा जन्म 1909 ते 1910 सालचा असावा, कारण बऱ्याच ठिकाणी मी चौकशी केली. त्या टायमाला आम्ही मोलमजुरी करून व शेतात काम करून व एस्काराचे काम करून कसेबसे भागवित होतो. एस्कर पाळीचे काम म्हणजे गावात भाकरी मागणे, लोकांना चावडीवर बोलावून आणणे, कोंडवडा सांभाळणे, मैताचा निरोप देणे, सरकारी अधिकाऱ्याची सेवा करणे, दसऱ्याच्या दिवशी हेला शिवारात फिरवणे, त्याला पाटलाने तोडल्यावर त्याचे मुंडके एसीत पुरणे, असे अनेक कामं रुंजाबाबाला करावी लागत होती. मी साधारण चालायला लागलो असेन. त्या टायमास आमच्या शेतात भुईमुग केला होता. आई व काही बाया मजुरीने होत्या. भुईमुग निंदाचे काम चालले होते. जवळच पाण्याचा पाट भरून वाहत होता. मला एका झाडाखाली बसवले होते. मी हातात तांब्या घेऊन पाटावर गेलो व पाणी भरले. पण मी त्या पाटात पडलो व वाहत चाललो. ते काही बायांनी पाहिले व गाढ वरड केली. सर्व बाया जमल्या. माझी चुलती बजाव काकूने उडी मारून मला बाहेर काढले. मी बराच लांब वाहत गेलो होतो व नाकातोंडात पाणी जाऊन पाण्यानं फुगलो. मला बाहेर काढून माझे पाय पकडून गरगर फिरवलं व पाणी नाकातोंडातून बाहेर काढले. कपड्याने गुंडाळून मला घरी आणले. कुंभाराच्या चाकावर घालून फिरवले व पाणी बाहेर काढले. मग मला सावधपणा आला. हे माझ्या आजीला कोणीतरी सांगितले. आजी 2-3 दिवसाने ओझरला आली व मला आणि आईला घेऊन अक्राळ्यास गेली. आजी माझ्या आईची आई. तिचं नाव गंगूआई. माझी आजी माझा फार लाड करायची. काही दिवसाने मला देवी आल्या. गावात तेलाचा वास येईल म्हणून शेतात आमची झोपडी होती. त्या झोपडीत मला नेले. मला बरे वाटेपर्यंत आम्ही झोपडीत राहिलो. देवी सर्व अंगाला फार मोठ्या झाल्या व डोळ्यात देवी आल्या होत्या. मी पळून जाऊ लागलो. मग आई आणि मी ओझरला आलो. आमच्या दारासमोर जुनी चावडी आहे. चावडीच्या पाठभीतीला गांधीमाशीचे घर होते व त्यात खूप गांधीमाशा जमल्या होत्या. त्या मी हाताने उडवल्या. त्या सर्व माशा मला चावल्या व माझे सर्व अंग सुजले. मी 4 ते 5 वर्षांचा असेल. त्या टायमाला एका प्रसंगाची आठवण येते. एक दिवस एक माणूस बैलगाडीनं नाशिकहून आपल्या गावी चालला होता. त्याच्या बैलाचा पाय मोडला. त्याने आमच्याकडे बैल मागितला. त्याने 2 रुपये भाड्याने आमचा एक बैल नेला. बैल परत आणण्यासाठी मला त्याच्याही बरोबर पाठवले. मी त्याच्याबरोबर गाडीत बसून गेलो व त्या माणसाची आईही आमच्याबरोबर होती. तो माणूस पुंजाबाबाच्या ओळखीचा होता. त्या माणसाला मूल नव्हते. तो फार दिवसाने आपल्या गावी चालला होता. त्याची आई व तो मनात मूळ दुखी होते. मी गाडीत बसल्यावर म्हातारीने मला सांगितले, आपण आता बाईच्या घरी जाणार आहोत.
तर तू तिला तुझ्या गावचे नाव सांगू नकोस. मी सर्व काही सांगेल. मी भाऊचाच मुलगा आहे असे मी तिला सांगेल. म्हातारीने भाऊचाच मुलगा आहे हेच सांगितले. त्या घरी आम्ही गेलो. त्या बाईने माझा फारच लाड केला. आम्ही, म्हातारी व मी, त्या रात्री मुक्काम केला व तो माणूस गाडी घेऊन आपल्या गावी गेला. सकाळी मला एक टोपी व एक बंडी घेतली व पुरणपोळ्याचं जेवण केलं. मग आम्ही संध्याकाळी 5च्या सुमारास निघालो. गाव जवळ म्हणजे 2 मैल असेल. आम्ही शेतातून पायी रस्त्यातून चाललो होतो. शेत नांगरले होते. त्यातून पाय रस्ता होता. त्यातून काही टायमानं फारच काळोख पडला. खाली जमीन काळी व आकाश काळं. सर्व बाजूने आकाश पाण्याने भरून काळे कुट्ट झाले होते. पाणी यायला सुरुवात झाली. आम्ही त्या पायवाटेनं जोराने चालू लागलो. पण पाण्याचा जोर वाढला व विजाही चमकू लागल्या. आम्ही त्यातून वाट काढीत चाललो होतो. त्या पाण्यात आम्हाला वाट दिसेना अशी झाली. विजांचा एक मोठा आवाज झाला. आम्ही त्या नांगरलेल्या वावरात पडलो. आम्हाला एकमेकीची सूद राहिली नाही आणि वरून सारखं पाणी पडत होतं. आम्ही 8 वाजेपर्यंत त्याच ठिकाणी पडून होतो. तिकडे तो माणूस आमची वाट पाहत होता. इकडे म्हातारी व मी मरणाची तयारी चालली होती. पाऊस थांबला. तो माणूस व त्याच्याबरोबर 2 माणसे कंदील घेऊन आमच्या शोधास आले. म्हातारी कणत होती. तिचा आवाज ऐकून ते घाबरले व आजूबाजूस त्याने काही अंतरावर मीही पडलेलं दिसलो. त्याने आम्हाला उचलून त्यांच्या घरी नेले व शेक करून आम्हाला शेकले. मग जेवण करून आजीजवळ झोपलो. मला 2 दिवस येऊ दिले नाही. 3ऱ्या दिवशी मी बैल घेऊन येत असताना एक गाव लागले. त्या गावच्या बाहेर खळे होतं. त्या खळात एक बाई होती. तिने बैलाला ओळखले व मलाही पाहिले. ती बाई आरडीची मावशी होती. तिने मला दुपारपुरतं जाऊ दिले नाही. दुपारचे जेवण करून माझ्याबरोबर तिचा एक मुलगा देऊन मला माझ्या घरी पोहोचवले. त्या गावचे नाव कारसूळ असे आहे. थोडा मोठा झाल्यावर मी रोज बैल व गाई घेऊन चरायला रानात जाऊ लागलो. काही दुसऱ्याही गाई बैल मिळाले तर मी त्यालाही न्यायचो. त्यांच्याकडून गाई बैलाप्रमाणे एक शिवराई मिळत असे. शिवराई म्हणजे 1 पैसा. 4 शिवराईचा 1 आना. मी एक दिवस बैल व गाई घेऊन रस्त्याने चारीत चाललो होतो. पिंपळगावच्या रस्त्याला काम चालू होतं. खडी पसरली होती. माझ्याबरोबर 2-3 मुलंही होती. त्या रस्त्यावर आम्हाला एक मोठं जनावर येताना दिसलं. लोक वरडायला लागले, हत्ती आला, हत्ती आला. आम्ही धावत त्याला पाहण्यासाठी गेलो. त्याला पाहून आम्ही सर्व घाबरलो. हे काय आहे हे आम्हाला समजले नाही. एवढ्यात सकोऱ्याच्या बाजूने 2-3 बाया येताना आम्ही पाहिल्या. त्यांच्या हातात तांब्या व माठात निंब होते. त्या बायांनी त्या हत्तीला पुजले. हत्तीच्या अंगावर पाणी टाकले व कुंकू लावले. निवद खाली ठेवला आणि सर्वजणी त्याच्या पाया पडल्या व निघून गेल्या. त्या लोखंडाच्या हत्तीला आम्ही सारखे पाहत राहिलो. त्या लोखंडी हत्तीला वरच्या ठिकाणी तांब्याचा चमकणारा पत्रा होता. हत्तीला पाय नव्हते, 3 चाकं होते. त्यावर एक माणूस होता. हा लोखंडाचा हत्ती आम्ही पहिल्यांदा पाहिला. आम्ही त्याला बराच दिवस विसरलो नाही. तो खडी दाबण्याचा रोलर होता हे मला नंतर पुढं समजलं. त्या टायमाला माझ्या चुलत भावाचे लग्न झाले होते. त्याचे नाव माधवराव. त्याची बायको अनायास पुंजा बाबाबरोबर मला पाठवले. मी बाबाबरोबर गोंडेगाव शिवग्याला गेलो. वाट्याला एक मोरी खालून जात होती. त्याच टायमाला एक मालगाडी होती. तिला पाहून मी फार घाबरलो. बाबाच्या कमरेला धरले. मी वरडायला लागलो, बाबा बाबा, तो बघ, डोंगर आपल्याकडे पळत येतोय. बाबा म्हणाला, अरे येड्या, त्याला आगगाडी म्हणतात, घाबरू नकोस. मी त्या आगीन गाडीच्या चाकाकडे पाहतच राहिलो. ते गोमीच्या पायासारखे हालत होते. गाडी मी पहिल्यांदाच पाहिली. मी घरी येऊन सर्व मुलांना सांगितले. आम्हाला लहानपणी गोष्टी फार आवडायच्या. काही 4 पत्रीत बसून गोष्टी सांगायच्या. तुलसीराम बाबाच्या वट्यावर लोक जमत. गोष्टी व गप्पा चालायच्या.
असेच एक दिवस गोष्टी रंगात आल्या. तो टाईम रातचा 8-9 असेल. आमच्या डोक्यावर व सर्व महारवाड्यावर उजेड पडला व एक मोठा अग्नीचा गोळा वरून जाताना आम्हाला दिसला. आम्ही सर्व मुलं घाबरून जिला तिकडं इकडं पळत राहिलो. मी तर तुलसीराम बाबाच्या घरात एक रांजण रिकामा होता, त्यात जाऊन लपलो. घर मोठे 4 खोल्यांचे होते. सर्वांच्या आया आपले मुलासाठी रडून मुलाचा तपास करू लागल्या. आपल्या परीने पाहू लागल्या. एकच गोंधळ झाला. त्याप्रमाणे माझी आई रडत फिरू लागली. तुलसीराम बाबाची एक मुलगी, ज्याचे नाव विठाबाई, घरात काय खडबडते हे पाहण्यासाठी ती बत्ती घेऊन आत आली. तिने माझे डोके पाहिले, माझे केस धरून मला बाहेर काढले व माझ्या आईला हाक मारली, राही काकू, तुझा मुलगा सापडला. आई धावत आली व मला रडत रडत घेऊन गेली. आम्ही काही मुलं गावात खेळत खेळत वाण्याच्या गल्लीत गेलो व तेथून आजूबाजूला खेळत राहिलो. तिथे कोणाचे तरी लग्न होतं. त्या लग्नाचा स्वयंपाक चालला होता. त्याचा आम्हाला वास आला. एका मुलाने सांगितले की इथं कोणाचे तर लग्न आहे. स्वयंपाकाचा व तुपाचा वास आला. आपण इथंच खेळू, आपल्याला जेवण मिळेल. आम्ही सर्व दिवस जेवणाच्या आशेने तिथंच खेळत राहिलो. पण आम्हाला संध्याकाळपर्यंत काही मिळाले नाही. आमची निराशा झाली. आमचे आईबाप आम्हाला सर्व ठिकठिकाणी पाहून दमले, पण आम्ही मिळालो नाही. आम्हाला जेवण तर मिळाले नाही, पण घरी जाऊन पोटभर मार मिळाला. मला तर आईने लाकडाखाली बुडवलं. बाबाने मला सोडवलं. आईने तर मला 2 दिवस जेवण देणार नाही अशी बोलली. बाबाने मला शिवराईच्या डाळ्या आणून दिल्या. त्या डाळ्या खाऊन आमच्या खळ्यात एक पोतं अंथरून मी झोपलो. मला लहानपणी शहाण्या माणसात बसून त्यांच्या गप्पा गोष्टी गपचीप बसून ऐकण्याची सवय लागली. मी कधीच शहाण्या माणसात मधी तोंड घालून बोलत नव्हतो. कोणी काही काम सांगितले ते मी धावत जाऊन करायचो. सर्व शहाणी व म्हातारी मंडळी माझा फार लाड करीत. मी कधीच गडबड करीत नव्हतो. कोणी पाणी मागितले, कोणी बिडी माचीस मागितली तर मी धावत जाऊन करायचो. त्यामुळे माझ्यावर त्यांचा जीव बसला. ते मला कधी हरभऱ्याचा उळा, भुईमुगाच्या शेंगा देत. त्यांची आठवण मला अजून येते. मी विसरलो नाही. काही गोष्टी माझ्या अजूनही ध्यानातून गेल्या नाहीत. एकाने सांगितले की साबरबोंड्या, 3 शेंड्या व लाल तोंड्या हे जोपर्यंत राहतील तोपर्यंत कोणीही सुखी होणार नाही. ते मी अजून विसरलो नाही. नाशिकला त्याला पान साबर म्हणतात. त्याच्या बोंडांचा रंग लाल असतो म्हणून त्याला साबरबोंड्या बोलतात. त्याला भिलकोळी खातात. त्याच्या बोंडाला व पानाला काटे असतात. ह्या साबराने लोकांना फार त्रास होत असे. त्याचं एक पान कापून दगडावर टाकले तर त्याला पान फुटून झाड मोठे होते असे लोक म्हणत. गावगाव त्याचा लोकाला जाण्या येण्यास फार त्रास. काही ठिकाणी साबर एवढे माजले होते की घर दिसत नव्हते. माणसाच्या अंगावर वाऱ्याने चुबुकले काटे उडायचे व अंगाला खाज यायची. आमच्या घरावर सांबर उंच गेले होते. रंजाबाबाने घराच्या आजूबाजूचे सर्व साबर काढून घराच्या पाठीमागची जागा खणून साफ केली. त्या जागेवर मका लावण्यासाठी तयार केली. त्याला कुंपण करण्यासाठी ते रानात गेले व बाबळीच्या काट्याचा भारा घेऊन घरी आले. रस्ता जरा चिबळ होता. एक रानडुकार त्याच रस्त्यानं धावत उलट दिशेने धावलं. ते काही लोकांनी पाहिलं व मोठ्याने वरड केली. हे ऐकून बाबाने काट्याचा भारा खाली टाकला. तोच डुकराने मुसंडी मारली. भारा उडवून दिला. भारा बाबाच्या तोंडावर लागला व बाबळीचा मोठा काटा होटात खुपसला. लोकांनी बाबाला घरी उचलून आणले व एका चांभाराकून तो काढला. गावगाव साबराने माणसाला त्रासून टाकले होते. पण एका युरोपियन साहेबाने एक लहानशा डबीत कोणची तरी पावडर आणून साबराच्या पानावर टाकली. ते साबर सुकून गेलं. सर्व नाशिक व सर्व महाराष्ट्र सुखी झाला. तुलसीराम बाबा कीर्तनासाठी नाशिक, पुणा, मुंबई इकडे तिकडे फिरत होते. त्यांनी मुलासाठी काही फोटो आणले. ते एक पत्र्याच्या डब्यात घालून व त्या डब्याला 3 काठ्या लावून उभ्या करून आम्हाला त्यात फोटो दाखवित असत.
मुंबईचे रस्ते, माड्या, आगगाड्या, इवाईन, आगबोटी हे पाहून आम्हाला फार आनंद वाटे व मजा वाटे. माधवरावचे लगीन त्याच वेळेत झाले. त्या टायमाला आमची खाण्यापिण्याची, लत्ता कपड्याची फारच आबाळ होती. तरी पण माधवरावचे लग्न केले. नवरदेवाला झगा, नारळ घ्यावा लागत होता. तो झगा मी अंगात घालीत होतो. एक दिवस झगा घालून मी मळ्यात गेलो, कारण मला अंगात घालण्यासाठी बंडी नव्हती. मळ्यातून येताना रात्र झाली. रुंजाबाबाने सांगितले की गाय व बैल घेऊन जा. ते घेऊन मी चाललो होतो. त्याच टायमाला सीताराम पाटकरी व कचरनामा पाटकरी याहीला मी पाहिले. ते नागझीरच्या बाजूने येताना दिसले. मी मसनाईच्या दगडावर बसलो होतो. अंगात पायापर्श झगा होता. ते खाली आपले पण मला दिसले नाही, म्हणून उभा राहून पाहू लागलो. त्यांनी मला पाहिले व घाबरले. मसनखाईत भूत समजून मागे परतू लागले. त्यांच्याजवळ बराच गुळ होता, तो टाकून ते सगळे पळून गेले. मग मी घरी आलो. दुसऱ्या दिवशी तोच झगा घालून बैल घेऊन जाताना मला त्यांनी पाहिले. अरे, हेच ते रात्रीचं भूत. त्यांनी मला बोलवले व विचारले, रात्री तू त्या मसनखाईत होता का रे? तुला भूत समजून आम्ही पळून गेलो आणि भिलाच्या झोपडीत राहिलो. आम्ही सगळेच हसायला लागलो. काही वरीस 12 महिने गेले व दुष्काळाचा सुरुवात झाली. दाणे, मीठ नव्हते व शेतातही काय आले नाही. खायचे हाल झाले. मग घरातल्या मंडळीने विचार केला की आपण नाशिकला जाऊन काहीतरी काम मिळालं तर पाहू. पण त्या टायमाला नाशिकला चुनखडीचे काम चालू होते. रुंजाबाबा व राही आई व माधवराव असे नाशिकला गेले. कचरराव त्याचे सासरुवाडीला गेला. मी आणि पुंजाबाबा आम्ही दोघंच ओझरला राहिलो. पण 1 महिना झाला नाही तोच गावात प्लेग चालू झाला. पटापट माणसे मरायला लागली. परत सर्व माणसे एकत्र जमली. सर्व गाव घरदार सोडून आपल्या शेतात झोपड्या व घर बांधून राहू लागले. त्या टायमाला आमच्या घरातले कचरराव वारले व त्याची आई 20 दिवसांनी मारली. आमच्या घरात दुःखाचा डोंगर बसला. काही दिवसाने कचररावाची बायकोही माहेरला निघून गेली. आमच्या घराण्यात कचरराव फारच हुशार होता. त्याने कपडे शिवण्याची मशीन घेतली होती. त्याने कागदाचे कपडे शिवून माझ्या अंगात घातले होते. सर्व गाव घर सोडून आपल्या शेताच्या बांधाला झोपडे बांधून राहत होता. त्याच प्रेमाने आम्ही आमच्या बांधाला राहावयास गेलो. माधवराव, रुंजाबाबा आणि आई ही नाशिकला कामासाठी गेली होती. पुंजाबाबा व मी त्या खोपडीत राहिलो. पुंजाबाबाचे डोळे आंधळे झाले होते. झोपडीत 2 पोते गव्हाचे व 1 पोते बाजरीचे व 1.5 भाल्या गुळ होता. एक फार रोगट कोंबडाही होता व 4-5 कोंबड्या होत्या. पुंजाबाबा जात्यावर स्वतः हाताने दळायचा, बाजरीच्या भाकरी थापायचा व मी तव्यात टाकलेली भाकर भाजायचा व मी तव्यातून बाहेर काढायचा. असे आमचे रोजचे काम असायचे. आमच्या घरात बत्ती नव्हती, चिमणी होती, पण ती विजून गेली होती. त्याच्यात घालायला तेल नव्हते, म्हणून घरात रात्री अंधार असायचा. एक दिवस बाबाने तव्यात भाकर टाकली नव्हती. मला वाटले की भाकर तव्यात टाकली. मी ती बाहेर काढण्यासाठी जोरात हात तापल्या तव्यावर दाबला, पण त्यात भाकर नव्हती. माझा हात चराचरा भाजला. मी अख्खा रात्री तळमळत राहिलो. बाबाने कापड चिंध्या हाताला बांधली. मला काही दिवसांनी बरे वाटले. 2-3 दिवसात आमच्या झोपडीत चोरी झाली. 2 गव्हाचे पोते व काही गूळ व काही कोंबड्या चोरून नेल्या. चोर आमचाच घरभाऊ होता. एकाने बाबाच्या पोटावर बसून दाबून धरले व काहीने माल पळविला. मी हे सर्व पाहिले, पण घाबरून मी तसाच पडून राहिलो. चोर कोण आहे हे मी ओळखली, पण घाबरून त्याचे नाव मी कोणाला सांगितले नाही. चोराची खबर रुंजाबाबाला लागली. ते लगेच सर्व नाशिकवरून घरी आले व ते पाहून सर्व दुःखी झाले. काही दिवसांनी आम्ही महारवाड्यात राहण्यासाठी गेलो. आमची खाण्याची फारच आबाळ झाली. दाणे चोराने नेले. घरात काही राहिले नाही. आई गावात चिंचा फोडण्यात जात असे. तिला दिवसाला 2 आणे 2.5 आणे मिळत. गावात कोणाची मजुरी असली, इथून पुढे
गावात कोणाची मंजुरी मिळत नव्हती. त्या टायमाला एक दिवसाला मंजुरी पुरुषाला 5 आणे व बायाला 3 आणे असायची. त्याच वेळे आमच्यावर येरसर पाळी होती. रुंजा बाबा येसकर पाळी करू लागले. येसकर पाळी 3 महिने करावी लागत होती. येसकराच्या भाकरीवर व मुंगाचे मेदट आई आमच्यासाठी करायची. कधी कधी चिंचाचे बी चिंचोके आणून शिजवायची. ते धुवून त्याच्या साली काढून त्याला गूळ माखून आम्ही खायचो व मुंग्यांच्या मेदक्याचाही गूळ घालून खायचो. एक शिवराईचा गूळ 2 दिवस खायचो. 3 आणे पायली गहू व 2 आणे बाजरी अशी मिळायची. दाणे मिळाले पण पैसा नव्हता. एक दिवस रुंजा बाबा गावातून घरी आले व गोधडी टाकून त्याच्यावर पडले. त्यांनी काहीच खाल्ले नाही. ताप वाढत राहिला. संध्याकाळी त्यांची मान वाकडी झाली व सकाळी 9च्या सुमारास ते आम्हाला सोडून गेले. घरात रडण्याचा एकच गोंधळ झाला. सर्व माणसे जमली. दुपारी 2च्या सुमारास त्याला मसीनखान्यात नेलं व मला पाणी आणण्यासाठी पाटावर पाठवलं. मी पाणी आणण्यासाठी पाटावर गेलो, पण पाट खोल व उतरणीचा होता. मी एक फडके घेऊन खाली गेलो व फडके भिजून बाहेर येण्याच्या तयारीत असता पाण्याच्या कडेला एक आणा मिळाला. तो आणा मी उचलून घेतला व माझे रडणे थांबले. मला आनंद झाला. बाबाने मरता मरता मला एक आणा दिला असे समजून मी शांत झालो. आता बाबा मला कधीच भेटले नाहीत म्हणून माझे मनही दुःखी होते. काही दिवस गेले. ओझरच्या नव्या देवळाचे काम चालू झाले. साठा उभा राहिला. माधवराव त्या भिंतीचे काम करीत होता. त्यांनी मला पाणी मागितले. ते मी लवकर आणले नाही म्हणून त्यांनी मला लय मारले. हे आईने पाहिले व मला जवळ घेऊन खूप रडली. 2-4 दिवसांनी मला घेऊन आई माहेरला गेली. माझी लहान बहीण व मला संगती घेतले. बहिणीचे लग्न लहान 5 वर्षांनी असेन तेव्हाच झाले होते. ती नांदुर्डीला दिली होती. आई आम्हाला घेऊन चालली तेव्हा फार ऊन तापत होतं. जमिनीवर पाय भाजत होते. मी रडत चाललो. जमिनीवर पाय चराचरा भाजत होते. आईने उखरड्यावरून चिंध्या जमा करून आमच्या पायाला गुंडाळून घट्ट बांधल्या. तेव्हा आम्हाला गरम जमिनीवर चालता आले. मग आमचे हाताला धरून आई आम्हाला घेऊन गेली. 11ला गेल्यावर आजीला व मामाला बरे वाटले. माझे पाय जळालेले पाहून तिच्या डोळ्याला पाणी आलं. हे मामाने पाहिले व लगेच मला व आईला वाहने आणल्या. त्या टायमाला वाहना मोठ्या माणसाच्या 9 किंवा 10 आणे व लहान मुलास 3 आणे किंवा 5 आणे लागत असत. मामाने मला वाहना आणल्या. ते पाहून मला फार आनंद झाला. मी त्या वाहना घालून म्हशी व बैल घेऊन रानात चारायला जायचो. आई काही दिवस राहून परत ओझरला गेली, पण मी अकराळ्यात राहिलो. माझी आजी गंगू आई मला फार लाड करायची. एक दिवस मला घेऊन ती नाशिकला गेली. तिथे फार साधू जमले होते. सिंहस्थ पर्वणी. ते साल 1918 असावं. त्या साधूंना मी पहिल्यांदा पाहिले. मी फार घाबरलो. आजीच्या कमरेला पकडलं. एक साधू मोठ्या नाकाच्या जनावरावर बसलेला मी पाहिला. आजीने मला सांगितले की तो हत्ती आहे. त्याला हत्ती म्हणतात. हा खरा हत्ती. लहानपणी पाहिलेला लोखंडाचा हत्ती मला आठवला आणि मला हसायला आले. आमची जत्रा संपली. आम्ही माघारी आलो. काही दिवसांनी मी आजीबरोबर अकराळ्यावरून कोकणात गेलो. आजूबाजूच्या गावच्या गाड्या कोकणात गवत किंवा लाकडं आणण्यासाठी पेठ हारसूळला जात असत. त्यांच्याबरोबर कांदे, मिरच्या, काही वांगे घेऊन आम्ही जायचो. पेठला गेल्यावर आजूबाजूने फार लहान झोपड्यांसारखे जवळजवळ गाव आहेत. त्यांची नावं गमतीदार. निळून पाडा साबरी, गेना पाडा, आंबोली पाडा हे सर्व पाड्यांचेच गाव आहेत. आजी रस्त्याच्या बाजूनं एक ठिकाणी आम्ही आणलेला माल सोडून बसली. काही बाया व मुली येऊ लागल्या. हातात टोपल्या व लहान कुरकुरी घेऊन त्या आल्या. त्या करकुलीत एका हाती बचकभर मिरच्या व 2-3 कांदे, 2-3 वांगे आजी टाकायची. ते पाहून त्या फार खुश व्हायच्या व घरी जात. त्यात तांदूळ भरून आणीत व आजी ते गोणीत भरून बाजूला ठेवी. ते सर्व मालात आम्हाला 2 गोण्या भात मिळत असे. आम्ही 1-2 दिवसात निघून यायचो. आजीची बरीच ओळख होती. संध्याकाळचं जेवण त्यांच्याकडून मिळायचं.
थोड्या मिरच्या, कांदे, लसूण दिला की जेवण पोटभर मिळायचं. तिथल्या बाया फार घाण. पोट मोठे, कपडे मळके, केसाला कधी तेल नाही की कधी फणीने विचारायचे नाहीत. जादूटोणा, जारस्मारण हे फार मोठ्या प्रमाणात चालायचे. मी 11ल्यास आल्यावर मला मामाने शाळेत घातले. खिशात एक फुटका पाटीचा तुकडा घेऊन शाळेत जाऊन बसायचो. मास्तर आला की सर्वजण उभे राहून रामराम करायचो. मास्तर मोहाडीचा होता. त्याला मोहाडीवरून पायी यावं लागत असे. त्याचे नाव गेनू मास्तर असे लोक म्हणत असत. तो आम्हाला 1-2 काढायला लावित असे. आम्ही 2 महिने 1-2च काढाय शिकलो. त्याच्या सर्व अंगाला गचकर्ण होते, फक्त गळ्यापासून वर नव्हतं. तो शाळेत आला की आम्ही सर्वजण उभे राहायचो. त्याने मोठ्यांदा सांगायचे की तुमच्यात कोण हुशार आहे त्याने हात वर करा. मग त्यातले 2 पोरं जवळ बोलून विचारायचा, तुम्हाला चांगल्या गवऱ्या माहीत आहे का? जो चांगल्या गवऱ्या आणेल त्याला मी चांगलं समजल. सर्व दिवस रानात फिरून गवऱ्या वेचून आणायचो. एक पोतं घेऊन यायच्या, त्याच्या घरी नेऊन टाकीत होतो. मग आम्ही जेवायला जायचो. तोपर्यंत दुपारची शाळा भरायची. आम्ही आलो, मास्तराने आम्हाला पाहिले की जवळून बोलावून घेई. सांगायचा, आपल्या आपल्या पोत्यातून एक एक गौरी मला दाखवा. मास्तर कपडे काढून मोडक्या खुर्चीवर बसायचा व आम्हाला त्या गौरीने अंग घासायला सांगायचा. अशी आमची शाळा. अभ्यासाचा पत्ता नाही. मग हरिमामाने माझे शाळेत जाणं बंद केलं. मग मी बैल व म्हशी घेऊन रानात चारायला जाऊ लागलो व मामाला कामात मदत करू लागलो. कधी गवत आणण्यासाठी कोकणात मामाबरोबर जाऊ लागलो. कोकणात गाड्या भरून ते ओझरला किंवा साईखेड्याला विकायचो. गवत चांगले असेल त्याला भाव 20-22 रुपये मिळायचा. गवत हलके असले तर 14 ते 18 रुपये मिळायचे. हा नेहमीचा धंदा चालायचा. तर मित्रांनो, दादांच्या आत्मचरित्राचा काही भाग आपण वाचला. आता या भागाला आपण पुढे कंटिन्यू करूया. उद्याच्या भागात नक्की भेटूयात. तोपर्यंत असंच प्रेम व असंच लोभ आपल्या चॅनलवर सतत असू द्यात. धन्यवाद.